मित्रांनो, बिग बॉसच्या घरामध्ये दुटीजवरनं कामावरनं नेहमीच वादविवाद पाहायला मिळाले आणि सीझन 6 मध्ये देखील हे प्रकार होताना दिसत आहेत. मी बाथरूम करणार नाही, मी जेवणच करणार, मी ही दुटी करणार, मी ही दुटी करणार नाही, ती दुटी करणार नाही, असा प्रकार नेहमीच पाहायला मिळाला. अनुश्रीकडनं हे थोडंसं जास्तच आपल्याला पाहायला मिळालं. मागे पण अनुश्री सांगताना दिसत होती, मी अजिबात कामच करणार नाही, अमुकच करेन, तमुकच करेन. आणि आता देखील हा सीझन फिनालेकडे चाललाय, 12वा आठवडा सुरू आहे आणि ती सांगताना दिसते की मला भांडी घासता येत नाही, मी हे करणारच नाही, असा प्रकार पाहायला मिळतोय. काल रात्री देखील आपल्याला एपिसोडमध्ये दाखवलं, रेवा कौरसे, कॅप्टन रेवा कौरसे ही अनुश्रीला सांगताना दिसत होती की बाई, 3च भांडी आहेत, ती तरी घासून टाक ना. तर तिथेही ती नाटकं करताना दिसत होती. भांडी घासायला गेली, परंतु बेसिनमध्ये अख्खच्या अख्खं सांडपाणी, घाणपाणी तसंच ठेवलं होतं. अख्खं ब्लॉक बेसिन केलं होतं, ते देखील तिने काढलं नाही. आणि आज अनुश्री वर्सेस रेवा आणि तन्वी कोलते असा जबरदस्त सामना पाहायला मिळणार आहे. त्याचा एक प्रोमो नुकताच कलर्स मराठीने शेअर केलाय, ज्याच्यामध्ये रेवा कौरसे ही अनुश्रीला भांडी घासायला सांगते आणि अनुश्री ही रेवाचं ऐकत नाही. यामध्ये रेवाची बाजू घेऊन तन्वी कोलते बोलताना दिसते की बाई, तुला करावंच लागेल, आपण बिग बॉसच्या घरामध्ये आलोय तर काम करावंच लागेल आणि काम करत नसशील तर तुला बिग बॉसच्या घरामध्ये राहण्याचा काहीच अधिकार नाही. यावरती अनुश्री मोठ्या मोठ्याने बोलताना दिसते की मला भांडी घासता येत नाही. यावरती तन्वी कोलते सांगताना दिसते, काय बाई, हा काय प्रकार आहे हिचा, हे जणू शिमग्यातलं सोंग आणलं हिने. म्हणजे बघा, कोकणामध्ये अशी विविध प्रकारची सोंग रूप आपल्याला पाहायला मिळतात. तसंच काहीसं तन्वी इथे सांगताना दिसते की हिचं काहीतरी वेगळंच असतं, कोकणातली सोंग जशी वेगळी येतात तसा हा प्रकार हिचा पाहायला मिळतोय. आणि इकडे तन्वी हेही सांगताना दिसते की इथे बिग बॉसच्या घरामध्ये काम करावंच लागेल आणि तू नॉमिनेट आहेस आणि त्यामुळे हा प्रकार तू करताना दिसतेस, तुला दिसायचं आहे, पुढे यायचं आहे, फुटेज घ्यायचं आहे, म्हणून तू हे सगळं करताना दिसते. याच्यावरती अनुश्री प्रचंड भडकत्याने सांगताना दिसते की हो, मी नॉमिनेट आहे आणि आता तर मी प्रत्यक्षपणे हे करेन, अजिबात काम करणार नाही, तुम्हाला काय करायचं ते करा. तर मित्रांनो, हा जो प्रकार आहे अनुश्रीचा, हा नेहमीच आपल्याला पाहायला मिळाला आणि याच्यावरती रितेश देशमुख यांनी देखील तिला चांगलंच टोकले की तू सतत दुटीजवरनं हे बोलत असते, मला हे करायचं नाही, ते करायचं नाही, तुझा हा पॅटर्नच झालाय. त्यानंतर अनुश्री थोडीफार काम करताना दिसत होती, पण या आठवड्यामध्ये ये रे माझ्या मागल्या हा प्रकार तिचा पाहायला मिळणार आहे. तर याच्यावरती रितेश भाऊ अनुश्रीची जबरदस्त कान उघडणी करताना दिसणार आहे. आणि अजून एक दोन मुद्दे अनुश्रीचे आहेत, जसं की नॉमिनेशन टास्कमध्ये रेवाला मंद बदक बोलली होती आणि दुसरं म्हणजे काहीतरी ही टीन टोळकी असं काहीतरी टाटा ग्रुपच्या बाबत अनुश्री बोलली होती. त्यावेळी दीपालीताई बोलली होती, अगं बाई, माझ्या वयाचा तरी विचार कर, काय बोलतेस तू, तुला कळतंय का? तर अशा प्रकारे दीपालीने चांगलंच तिला टोकलं होतं. एकंदरीत ज्या पद्धतीने अनुश्री सध्या बिग बॉसच्या घरामध्ये वागते, मी काही काम करणार नाही, हा जो काही पवित्रा घेतलाय ना, तर याच्यावरती आज नक्कीच बिग बॉसच्या घरामध्ये जबरदस्त वाजणार आहे आणि रितेश भाऊ देखील हा मुद्दा भाऊच्या धक्क्यावरती नक्कीच काढतील आणि अनुश्रीची चांगलीच कानउघडणी करतील, असं एकंदरीत वाटते. तर मित्रांनो, हे जे काही अनुश्री वर्सेस रेवा आणि तन्वीचं जे काही भांडण आहे, त्याच्यामध्ये तुमचा कोणाला सपोर्ट आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि जो काही अनुष्ठेचा पवित्रा आहे की मी काम करणार नाही, याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.